संघ तुटी ऐसे आवडते मना देवा पूर्वा विवासना तुका म्हणे जिने तुका म्हणे जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पूर्वा विवासना विठला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग वेद शुद्ध वारकरी तत्वज्ञ वेदांचा अर्थ वारकऱ्यांचा परमार्थ भक्ती ज्ञान वैराग्य यांचा त्रिवेणी संगम आणि असे असणारे देहू निवासी जगद्गुरु जगत वंदनीय श्रीमंत संत श्रेष्ठ तुकोबर आहे. जगाच्या पाठीवर विश्वाच्या पाठीवर 3 जगद्गुरु झाले. आद्य गुरु शंकराचार्य, कृष्ण मोंदे जगद्गुरु आणि नवे नवे माझे देहूचे मालक जगद्गुरु तुकाराम महाराज. आणि खऱ्या अर्थानं आजच्या अभंगातून तुकोबाराय अरे या राहुळातल्या भगवंताकडे मागणी मागतात. विठ्ठल अभंग निवडाचं कारण असं होतं की सप्ताहाची सुरुवात म्हटलं तर नामपर प्रकरणातून व्हावी आणि शेवट म्हटलं तर मागणीपर प्रकरणातून व्हावा. आणि म्हणून हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आजचा तुकोबारायांचा अभंग मागणीपर हा सेवेकरिता निवडला. विठ्ठल खऱ्या अर्थानं अभंगाला स्पर्श करण्याआधी किंवा अभंगावर चिंतन करण्याआधी थोडासा पर्याय देणं म्हटलं तर वक्त्याचं काय आहे कर्तव्य आहे. या गणेश मंदिर बिलोशी तालुका वाडा आणि जिल्हा पालघर या गावामध्ये चालू असणारा हा सार्वजनिक गणेश जयंती उत्सव आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण अशा पद्धतीनं या गजाननाच्या मंदिरामध्ये किती वर्ष झाली बरं असो अखंड आहे की नाही अखंड हरिनाम सप्ताह काय आहे तर चालू आहे. नवे नवे मागच्या वर्षी बघायला गेलात तर दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आणि खऱ्या अर्थानं आजचं जागर हे तुमच्या सगळ्यांच्या कमिटीच्या वतीने माझ्या वाट्याला आलं आणि तुमच्या सगळ्या हरिभक्तांचं साधकांचं वारकऱ्यांचं आणि आत्मस्वरूप जमलेल्या इथे सगळ्या भावंडांचं मला दर्शन झालं आणि पुनरुपी या बिलोशी गावामध्ये मला येण्याचा योग आला. हे माझे परमभाग्य. विठ्ठल समचरण सरोजम सांद्री नीला बुधाम जगननीत पाणी मंडन मंडनान तरुण तुळसी माला कंधर कंचनेत्रम सदैधवलहासम विठ्ठलम चिंतया पांडुरंगा करो
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार ओ बाबाजी सद्गुरुदास तुका लोकाभिराम नररंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्य रूपा करुणाकरमवन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोज मारुती तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजा वानरहित मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए आइए हनुमत विराजिए आइए हनुमत विराजिए कथा करो मध्य अनुसार कथा करो मध्य अनुसार आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए करो मति अनुसार कथा करो मति अनुसार आइए हनुमत विराजिए आइए हनुमत विराजिए ओम नमो जय वेद प्रतिपद्य जय जय संस वेद आत्मरूपा देवा तुची गणेशु सकळ मते अर्थ प्रकाशु म्हणे निवृत्ती दासु अवधारी जोजे नागनाथ घाटावरती ब्रह्म सभेसी रेडा बोलविला श्री ज्ञानेश्वरासी कैवल्याचा पुतला प्रगटला भूतला चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानदेव माझा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानदेव माझा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा चैतन्याचा नमो राज या रुक्मिणी पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिके नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं करू मे देवं सर्व कार्येषु सर्वदा ज्याच्या गावी केला वास त्यासी नसावे उदास घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुबळाची देवा देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना माईबाप अभंग तुकोबारायांच्या गाथेतील आहे 4 चरणाचा आहे. प्रत्येक कीर्तनकार बाबा कीर्तनाच्या माध्यमातून सांगतायत की मी अभंग सोडवण्याचा काय करेल प्रयत्न करेल. पण ऐका ना माईबाप ज्या भगवंताने तुमच्या आमची सोडवणूक केली त्याचा अभंग काय सोडवणार विठ्ठल. तरी सुद्धा खऱ्या अर्थानं जर बघायला गेलात तर मी तुमच्या समोर इतकी ज्ञानी नाहीये. पण 9 ते 11 पर्यंत तुम्हाला इथं उठवू देणार नाही इतके अज्ञानी सुद्धा नाहीये. जसे ज्ञानोबा राय तुकोबा राय जशी बुद्धी देतील तसा गणेश जसा बुद्धी देईल त्याप्रमाणे तुमच्या समोर मी अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करेल विठ्ठल. अभंग तुकोबारायांचा आहे. कोण तुकोबाराय काय तुकोबारायांचा अधिकार आहे. नवे तर आजच्या अभंगातून तुकोबाराय देवाकडे मागणी मागतात. ज्या अर्थी तुकोबाराय गरीब आहेत का नाही आहेत श्रीमंत आहेत. 350-400 वर्षापूर्वी 65 लाखाची जहागिरी होती. त्या जहागिरीवर लात मारणारे कोण आहेत तर माझे तुकोबाराय आहेत. कोण तुकोबाराय आहेत. तुका केवडा केवडा
तू का आकाशा एवढा. हे तुकोबर आहेत. कोण तुकोबर आहेत? अरे ज्या वेळेला माझे तुकोबार आहे निज धामास निघून जातात आणि स्वतःची कन्या तिला ठाऊक नाहीये, माझे बाबा गेले कुठे? भागीरथी करी धावा, बाबा गेले कुण्या गावा, बाबा गेले कुण्या गावा, गावा गावा बाबा गेले कुण्या गावा. भागीरथी करे धावा, बाबा गेले बाबा गेले बाबा भागीरथी करी धावा, बाबा गेले कुण्या गावा. माझे बाबा गेले कुण्या गावा. जेव्हा भागीरथीच्या बाबाला कळतं तेव्हा भागीरथीसाठी वैकुंठावरून जगाचा बापाला सोडून तुकोबाराय भेटायला कोणाला येतात? तर भागीरथीला. मुलगी म्हणते माझे बाबा जर आले तर खीरपुरीचं जेवण बनवणं गरजेचं आहे. दूध मिळत नाही म्हणून काय केलं? माझ्या तुकोबारायने दूध मिळत नाही म्हणून येलेश्वराच्या मंदिरामध्ये गेले. दूध येलेश्वराशी काढिले, त्या पूजिले दुधा नंदीचे काढिले. त्या भगवंताला पूजिले आणि दूध नंदीचे काढले. जगाच्या मालकानं कृष्ण कन्हैया भगवान परमात्मानं बैलाचं दूध काढलं, यात काय नवल? माझ्या तुकोबारायाने दगडाच्या नंदीतून दूध काढलं. हा त्यांचा अधिकार आणि तेच तुकोबाराय आजच्या अभंगातून मागणी मागतात. विठ्ठल 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 ज्या वेळेला येईल ना त्यावेळेला सगळ्यांनी हातानं टाली आणि मुखानं नाम. आज देवाची काय आहे? जयंती आहे. खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या घरी आज कोण आलाय? देव घरा आला, भक्ती सन्माने पूजिला. म्हणून त्या देवाचं चिंतन करणं म्हणजे बघायला गेला तर तुम्हाला 2 तास काम आहे बाबा. असं काम आहे, हातानं टाळी मुखानं नाम आणि हे तुम्हाला 2 तास काम. विठ्ठल खऱ्या अर्थानं आज भगवंताची जयंती आहे, गणपती बाप्पाची जयंती आहे. नवे जयंती कोणाची केली जाते? तर जयंती ही फक्त देवाची केली जाते, पुण्यतिथी ही संतांची केली जाते. तुमचं आमचं जलदान पिंडदान म्हणतात. कृष्णाची अष्टमी, रामाची नवमी, नाथांची षष्टी, तुकाराम महाराजांची बीज आणि नवे भोलेनाथाची शिवरात आणि तुमची आमची पित्र हे केलं जातं. आज गणपती बाप्पाची जयंती फक्त देवाचीच केली जाते. याचं कारण असं आहे, देवाच्या येण्यातही सामर्थ्य आहे, देवाच्या जाण्यातही सामर्थ्य आहे, म्हणून देवाची काय आहे? तर जयंती आहे. नवे बघायला गेलात संतांची पुण्यतिथी केली जाते. संतांचा अधिकार इतका मोठा, तर येण्यात तर आहेच पण जाण्यात सुद्धा आहे. तुमच्या आमच्या येण्यात सामर्थ्य नाही, जाण्यात नाही, म्हणून जलदान पिंडदान. विठ्ठल आणि ही जयंती निमित्ताने हा गोड समाज या ठिकाणी काय झालेला आहे? जमलेला आहे. म्हणतात कीर्तनकार किती मोठा असू द्या, वादक किती मोठे असू द्या, तसे बारीकच आहेत पण कलेने मोठे आहेत, है की नाही? आणि हे गायक वृंद ते तर मोठेच आहेत, छोटं म्हणता येत नाही, उत्कृष्ट गाणार आहेत. पण नवे
कीर्तनकार किती मोठा असू द्या, वादक किती मोठा असू द्या, गायक किती मोठे असू दे, पण या श्रोत्यांशिवाय मजा नाहीये. म्हणून इथे बसलेल्या कीर्तन श्रवणीय श्रोत्याला आजच्या कीर्तनकाराचा शतश प्रणाम. विठ्ठल तुकोबाराय भगवंताकडे मागणी मागतात. खऱ्या अर्थानं अनेक संतांनी देवाकडे मागण्या मागितल्या, देव सोडून काही मागितलं नाहीये. म्हणतात शास्त्र संस्कारहीन मंदबुद्धी जीवांना ज्याने प्राकृत भाषेमध्ये लिखाण करून दिलं, ज्ञान उपासना कर्म यांची जाणीव करून दिली, हालायला शिकवलं, बोलायला शिकवलं, चालायला शिकवलं, असे अष्टपैलू संत या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलं. पण देवाने सांगावं काहीतरी मागा मागा मागा, पण संतांनी देवच मागावा, ही संतांची मागणी आहे. विठ्ठल ज्ञानोबाराय ज्ञानाचे सागर आहेत, पण ज्ञानोबारायाने जी मागणी मागितली अख्ख्या विश्वासाठी मागणी मागितली. आता विश्वात्मके देवे हिने वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान. काय मागणी आहे? कारण जगाच्या कल्याणासाठी मागणी हे ही ज्ञानोबारायांची आहे. कारण म्हणतात ना, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट विती परोपकारी, ही ज्ञानोबारायांची मागणी आहे. बघायला गेलात तर पैठणचे मालक, पैठणच्या मालकाने सुद्धा भगवंताकडे अशी मागणी मागितली, देवा माझे मन लागो तुझ्या चरणी, देवा माझे मन लागो तुझ्या चरणी, देवा माझे मन लागो तुझ्या चरणी, देवा माझे मन लागो संसार विसनी पडणे दी, संसार विसनी पडणे दी, नामस्मरण घडो संता समागम, नामस्मरण घडो संता समागम. ही नातांची काय आहे? मागणी आहे. नवे नवे जर बघायला गेलं तर नामदेवराय मागणी मागतात, हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित, वास द्यावा पंढरीचा. नामदेवराय म्हणतात, देवा तुला जर मला काय द्यायचं असेल तर तुझी चरण सेवा मला दे, अन्यथा मला काही नको. हे संतांचं मागणं आहे. आणि बघायला गेला तर आजच्या अभंगातून सुद्धा तुकोबारा एक मागणी मागतात, हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. अशा संतांच्या मागण्या आता बघायला गेल्या तर संत देव सोडून काही मागत नाही. तुम्ही आम्ही देवाकडे मागल्याशिवाय राहत नाही. संतांना देवाने सांगावं मागा मागा मागा, तरी संत मागून घेत नाही. आपण मागू मागा मागा म्हणतो, मागून देव देत नाही. याचं कारण असं आहे, संतांचा अधिकार तेवढा मोठा आहे, आपला अधिकार तेवढा मोठा नाही, म्हणून मागून मागून देव आपल्याला देत नाही. विठ्ठल आपल्या मागण्या अशा आहेत बाबा, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, एखादी चांगली पत्नी मिळावी, एखादा अनुकूल मुलगा पोटी जन्माला यावा, त्याला आपण लहानाचं मोठं करावं, इंजिनियर बनवावा, वकील बनवावा, आणि त्या मुलाने आपल्याला नेऊन वृद्ध आश्रमात. ह्या आपल्या काय आहेत? धर्म मागण्या आहेत. आता जर बघायला गेलात तर साधू संत म्हणतात, देवाकडे मागताना सुद्धा उचित मागावं, अनुचित मागू नाही, मागतानाही उचित मागावं. तसं तुकोबाराय तर म्हणतायत ना, देवाकडे आम्ही कधी मागितलंच नाही, कारण आमच्या वडिलाची रीत जाणतासे, वडिलाची रीत जाणतासे, वडिलाची रीत जाणतासे, वडिलाची रीत जाणतासे. काही मागणे आम्हाला वडिलाची रीत जाणतासे, वडिलाची
देवाची रीत जाणत असे. कारण आमच्या वाडवडिलांनी इतका परमार्थ केला पण देवाकडे कधी काही मागितलं नाही. मग त्यांच्याच वाटचालीने आम्ही चालणार आहोत. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, या संतांनी जो आम्हाला मार्ग दाखवलाय. आमच्या वाडवडिलांनी कधी काही मागितलं नाही तसं आम्ही सुद्धा भगवंताकडे काही मागणार नाही. पण ज्या वेळेला भगवंत म्हणतोय मागा मागा तेव्हा संत उचित मागल्याशिवाय राहिले नाही. विठ्ठल म्हणतात तुकोबारायांचे वडील होते. तुकोबारांच्या वडिलांचं नाव होतं बोल्लोबा. पंढरीचे वारकरी होते. ते सतत वारी करायचे. ज्या वेळेला माझे बोल्लोबा ज्या वेळेला भगवंताच्या चरणाला नतमस्तक व्हायचे एवढे ऋण होते भक्तीचे भगवंतावर. तर नवे नवे ज्या वेळेला ते नतमस्तक झाले ना की देव खाली मान वाकून बघायचा. इतका त्यांच्यावर काय होते तर ऋण होते. काय झालं तुकोबारायांच्या पत्नी म्हणतात कनकाई आई साहेब बघा ना तुम्ही सतत जर वारीला जातायत कधीतरी आमचा सुद्धा विचार करा ना. सुभाषित कारगोड म्हणतात धनी मलाई दाखवाना विठुरायाची पंढरी. हे गाथ्यात नाही ते माथ्यात आणण्याची गरज नाही पण सुभाषितकार म्हणतात म्हणून हे बोलते आहे की नाही. नवीन मलाई पंढरी दाखवा ना. मलाई जोडीला यायचे पंढरपूरला. ऐक तुला पंढरपूरला नेणार पण आमच्या वाडवडिलांची रीत अशी आहे भगवंताकडे कधी काही मागायचं नाही. जर मागशील तर ना आलेली बरी. आपण काय मागत नाही. पंढरपूरला गेलो का देव बाजूलाच. ह्या बाजारामध्ये आमच्या महिला हे मागतील ते मागतील नक्की घ्यायचं काय हेच आपल्याला कळत नाही आहे की नाही. नवे नवे बघायला गेलात तर ज्या वेळेला बोल्लोबा म्हणतात ठीक आहे तू मागणार नाही तर मी तुला घेऊन जातो. गेल्याच्या नंतर ज्या वेळेला बोल्लोबाने भगवंताचं दर्शन घेतलं. आता दर्शन घेतल्याच्या नंतर आणि बोल्लोबा ज्या वेळेला प्रदक्षिणा केली भगवंताचं दर्शन घेतलं आणि गरुड खांबाला आलिंगन दिलं आणि आलिंगन देऊन भगवंत गरुड खांबाच्या बोल्लोबा गरुड खांबाच्या जवळ येऊन बसले. बसल्याच्या नंतर माझ्या कनकाई आई साहेब गेल्या भगवंताचं काय घेतलं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्याच्या नंतर भगवंतानेच विचारावं आई साहेब चेहऱ्यावर नाराजी दिसते हो जरा. काय म्हणाल्या चेहऱ्यावर नाराजी दिसते. होय देवा कशासाठी नाराजी आहे देवा. अरे बरीच वर्ष झाली पण पोटी संतान नाही म्हणून चेहरा काय आहे नाराज आहे. जा तुम्हाला मुलगा झाल्याशिवाय राहणार नाही आहे. हसत हसत बाहेर आल्याच्या नंतर बोल्लोबा विचारतात तुला टाइम एवढा का झाला. तू देवाकडे काही मागितलं तर नाही ना. स्मित हास्य केलं चेहऱ्यावर आणि म्हणाल्या बरोबर आहे तुमचं पण देवानीच मला सांगावं काहीतरी मागा. देवाने माझ्याशी बोलावं मग मी काय मुखी आहे का. मला बोलणं गरजेचं आहे देवाशी. नवे नवे मग काय असं मागितलं पण मागताना जरा उचित मागावं अनुचित मागू नये. देवानी सांगितलं नाराजी काय भगवंता अरे पोटी संतान नाही. देवानी सांगितलं जा तुझ्या पोटी मुलगा जन्माला आल्याशिवाय राहणार नाहीये. जा पुनरुपी सांग भगवंताला जाऊन सांग का असा पुत्र जन्माला घाल. पुत्र दे सगुणा त्याचा तिने लोकी देणार. त्याचा तिने लोकी देणार. त्याचा तिने लोकी देणार. पुत्र गुंड अजिबात नको. गुंडवाला काय दशा केली मायबापाची ज्याचं त्याला माहित असेल आहे की नाही. नवे नवे असा पुत्र द्या की तिन्ही लोकांमध्ये त्याचा काय लागला पाहिजे झेंडा बाई लागला पाहिजे. आणि असा पुत्र मागितला. हे मागणं उचित होतं का अनुचित बोला ना. झोपल्या का काय तुम्ही. उचित होतं बरोबर आहे की नाही. आणि असा पुत्र जन्माला दिला
ते म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज जसे ज्ञानोबराय वारकरी संप्रदायाचा पाया झाले आणि कनकाई आई साहेबांचा मुलगा नवे नवे वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानोबराय आणि तुकोबाराय माझे काय झाले तर कळस झाले. वाड वडिलांची रीत जाणत असो काही मागणे हे अमानुचित वडिलांची रीत जाणत असे. हे संतांचं मागणं आहे. हे कोणाचं मागणं आहे संतांचं. तुमचं आमचं मागणं असं आहे की नवे नवे मला भरपूर ऐश्वर्य द्या मला संपत्ती द्या मागून सुद्धा देव देत नाहीये. हे तुमचं आमचं मागणं झालं पण संतांनी देव सोडल्याशिवाय काही सुद्धा मागितलं नाहीये. आता ऐका ना देव आणि संत यांच्यामधला फरक. देवाच्या अंतकरणात काय चाललंय ते संतांना कळतंय आणि संतांच्या अंतकरणामध्ये काय चाललंय ते भगवंताला कळल्याशिवाय राहत नाही. म्हणतात ना संतांचा महिमा देवाची जाणे संतांचा महिमा देवाची जाणे संतांचा महिमा देवाची जाणे. देवाची आवड संतांची पुसणे देवाची आवड संतांची पुसणे देवाची आवड संतांची पुसणे देवाची आवड संतांची पुसणे ऐसे आवडे कवेका ऐसे आवडे कवेका ऐसे आवडे कवेका ऐसे आवडे कवेका ऐसे आवडे एकमेका ऐसे आवडे एकमेका ऐसे आवडे एकमेका ऐसे आवडे एकमेका. तुकोबाराय देवाकडे काय मागणार होते देवाला माहित होतं आणि तुकोबारायांनी काय मागवाय अंतकरणामध्ये हे तुकोबारायांना कळत होतं. ऐका तुकोबाराय या अभंगाची पार्श्वभूमी जर बघायला गेलात तर हा अभंग असा आहे नवे नवे तुकोबाराय हे देवाचे भक्त आहेत. तुकोबाराय भगवंताचे साधक आहेत आणि तुकोबाराय पंढरपूरचे वारकरी आहेत. बरोबर आहे की नाही. मग नवे नवे तुकोबाराय काय करायचे की ज्या वेळेला आषाढी कार्तिकी वारी आली प्रत्येक एकादशीला वारीला तुकोबाराय देहूवरून पायी 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 चालत कुठे जायचे पंढरपूरला. आता त्या पंढरपूरला कोण आहे हे तुकोबारायांना माहिती होतं. कोण आहे पंढरपूरला जंबू या दीपा माझी हो हो एक पंढरपूर गाव शंभू या दीपामागे एक पंढरपूर गाव धर्माचं नगर देखा हो हो विठू पाटील त्याचे नाव हे धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. चला जाऊ तया तया काही भोजन मागाया विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो चरणी लक्ष लागो. कोण आहे त्या पंढरपूरला जंबू नावाचं दीप आहे. विटेवरी उभा आहे कटेवर हात आहे तो जगाचा बाप आहे आणि विठू पाटील त्याचं नाव आहे. या तुकोबारायांना माहिती होतं आणि म्हणून तुकोबाराय दर मजल करत करत पंढरपूरला जायचे जगाच्या बापाला भेटायचे. काय झालं जाता जाता गेल्याच्या नंतर इंद्रायणीमध्ये स्नान करायचे आणि स्नान केल्याच्या नंतर तुकोबारायांच्या मनामध्ये असं यायचं की आता गोड स्नान केलंय आता चंद्रभागेच्या तीरी आपण भगवंताचं काय करावं स्मरण करावं हरिकथा करावी छोटस कीर्तन करावं आणि भगवंताच्या बारीला जाऊन उभं राहावं. करावे कीर्तन करावे कीर्तन ओ करावे कीर्तन करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण मुखी गावे हरीचे गुण मुखी गावे हरचे गुण मुखी गावे हरचे गुण मुखी गावे हरचे गुण. करावे कीर्तन मुखी गावे हरी कीर्तन
कीर्तन करायचे आणि बारीला जाऊन उभं राहायचे. तुकोबाराय म्हणायचे, बस देवा, तुझी पंढरपूर बघितला, आता तुला डोळे भरून एकदाचं मी कधी बघतोय. हे माझं खूप भाग्य आहे रे तुकोबाराय. म्हणतात देवा की या महाराष्ट्राच्या मातीत आम्हाला जन्म मिळाला ना, आमचं भाग्य उजळले भाग्य. आता अवघी चिंता वारली देवा, बस आता काही नको, कृताकृत्य झालो, इच्छा केली ते पावलं. असं तुकोबाराय म्हणता म्हणता बारीला उभे राहतात आणि नामस्मरण करत करत जगाच्या मालकाच्या जवळ जाऊन उभे राहतात. जगाच्या मालकाजवळ जाऊन उभे राहिल्याच्या नंतर भगवंताला इतका आनंद होतो तुकोबारायांना बघून. आणि तुकोबाराय जेव्हा देवाला बघतात तेव्हा सुद्धा देवाला काय होतोय तर आनंद होतोय. माय बाबा ऐका, खऱ्या अर्थानं मी असं बोलेल की तुकोबाराय, ज्ञानोबाराय असे भक्त माझ्या भगवंताला मिळाले, हे देवाचं सुद्धा भाग्य आहे. हे देवाचं सुद्धा काय आहे मायबाप तर भाग्य आहे. खऱ्या अर्थानं ज्या वेळेला भगवंताने तुकोबारायला बघितलं आणि भगवंत म्हणतात, अरे असा भक्त अजून किती आले आतापर्यंत आणि किती गेले, पण तुकाराम महाराजाचा भक्त मला अजूनपर्यंत भेटला नाहीये. मायबाप डोळे भरून भगवंताला बघितल्याच्या नंतर भगवंत तुकोबारायला बघतात आणि ढसा ढसा रडायला लागतात. इकडे तुकोबाराय रडतात आणि इकडे जगाचा बाप काय होतो तर रडतोय. इकडे तुकोबाराय म्हणतात, बस देवा आता आनंदाचे डोई, आनंद तरंग. तुकोबारायना आनंद झाला, इकडे जगाच्या बापाला आनंद झाला आणि आनंद झाल्याच्या नंतर विटेवरचा मालक तुकोबारायना म्हणतोय, तुम्ही दिसलात, माझं हृदय भरून आलं, मागा ना, तुम्हाला काय मागायचंय ते माझ्याकडे मागू शकता. तुकोबाराय म्हणतात, देवा हे बघ, मी तुझ्या दर्शनासाठी आलोय, मी काही मागायला आलो नाहीये. अरे माझ्याकडं काही कमी नव्हतं, तू भरपूर दिलं होतं, पण ऐक ना, तुला भेटण्यासाठी मी काय केलं, सोडिला संसार, सोडिला संसार, सोडिला संसार, सोडिला संसार. हे माया तया वरी भार, माया तया वरी भार, माया तया वरी भार, माया तया वरी भार. ओ सोडिला संसार, सोडिला संसार. काही देवा, तुला मागण्यासाठी मी इथं आलो नाहीये, मी एवढा रिकामा सुद्धा नाही की मी तुला मागायला. आता तुकोबाराय म्हणतात, मी काही रिकामा नाहीये. काही लोक रिकामी असतात आणि मग म्हणतात, महाराज आता आम्ही रिटायर झालो रिटायर बाबा, बरोबर ना, आता आम्ही तुमच्या जोडीला कुठे येऊ, वारीला येऊ, आनंद घेऊ. पण ऐका ना, रिकाम्या कामवाल्या माणसाला एवढा काम नाही तेवढा कोणाला आहे, रिकाम्याला आहे. कळतंय ना तुम्हाला? विठाला विठाल, मी रिकामा झालो देवा, काम नाही झालो पायी रिकामा. आता मी रिकामा झालोय, मला कसली सुद्धा गरज नाही. आणि मग जसं का आपण म्हणतो आता रिटायर झालो, आता मी वारीला जातो महाराज, तुमच्या जोडीला वाऱ्या करतो. नवे जो रिकामा माणूस आहे ना, रिकामा, कामवाल्याला जेवढा काम नाही तेवढा रिकाम्याला काय आहे काम आहे. नवे तो रिटायर झाला ना की नळाला पाणी आलं ते याने बघायचं, लहान नातूला नेऊन याने सोडायचं, शाळेमध्ये स्कूटीवर बसून याने त्याला पोचवायचं, घरात भाजी नसली का ती त्याने जाऊन आणायची. म्हणजे याला एवढं काम आहे तेवढं कामाला असलेल्याला काम नाहीये. झालो रिकामा देवा, का म्हणाई झालो पायी
रिकामा. देवा मी रिकामा आहे, नको मला काही सुद्धा नको देवा. आणि आई मी ते मागण्यासाठी आलो नाही. तुकोबारायांना जगाचा बाप म्हणतोय. ऐका ना तुकोबाराय, तुम्हाला खरं सांगतोय, ऐका ना. अरे ज्या वेळेला सांगता सांगता आलिंगन सोडलं, आलिंगन सोडल्याच्या नंतर आधी जगाच्या बापाला तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही ऐका, तुम्ही आधी विटेवर तर उभं राहा, विटेवर उभे तर राहा ना. काय मागायचं ते आपण मागू बुवा, आहे की नाही. नवे नवे विटेवर उभे राहिले आणि राहिल्याच्या नंतर तुकोबारायांना म्हणतायत, मागा ना. मी तुमच्याकडे असं काही सांगतो की तुम्ही कधीच मागलं नाही, पण आज तरी मागा. माझी एवढी इच्छा तुम्ही काय करा, पूर्ण करा. तुकोबाराय म्हणतात, ए देवा ऐक ना, मी मागण्यासाठी तर आलोच नाही, पण तुझ्या डोक्यात काय झालंय. अरे तुम्ही माझा गाथा वाचलाय का. गाथा काय म्हणाले देवाला म्हणतात, गाथा कधी वाचून बघलाय का. बघ गाथा वाचून जरा एकदा. त्या गाथेमध्ये काय आहे, विषय तो त्यांचा झाला नारायण, लावडे धन धन माता पिता, लावडे धन धन माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण, आवडे जनार्दन माता पिता, आवडे जनार्दन विषय तो त्यांचा झाला नारायण. अरे माझा तो विषयच नाहीये, विषयाचे समसुख, वेगळाची बाहुली, अब्राची साहुली जाईल रे. माझा तो देवा विषय नाहीये. तुम्ही ऐका, चला आता जय हरी, आता तुम्हाला जय हरी, आता रामकृष्ण हरी, आता आम्ही निघालो. थांबा ना, थांबा तुकोबा, ऐका ना, काहीतरी मागा ना, मागा ना काहीतरी तुकोबा. जगाचा मालक म्हणतो जय हरी देवा, आता आम्ही काय झालो, निघालो. मागा ना मागा. तुम्हाला कोणी त्रास दिलाय ना, तुम्हाला कोणी त्रास दिलाय त्याचा काटा एका मिनिटात काढू का. कोण म्हणाला, देव. तुकोबाराय म्हणतात, मी काय कोणाचे काटे काढण्यासाठी इथं आलोय का. हे अजिबात तुला सांगायला मी आलो नाहीये. मग काहीतरी मागा ना. नाही नाही, आम्ही आता निघालो. अरे जगाच्या मालकानं काय केलं, जगाच्या मालकानं कमरेचं पितांबर सोडलं आणि तुकोबारायांच्या जवळ नतमस्तक झाले. मागा मागा, या झोळीमध्ये काहीतरी भीक टाका ना तुकोबाराय, मागा ना मागा ना. त्यावेळेला तुकोबाराय म्हणतात, ठीक आहे बाबा, शांत मागतो ना मागतो ना मागतो, पण थोडे शांत तरी व्हा ना. बघ मी मागतोय ते तुला द्यावं लागेल. आणि मग देव म्हणतात, तुम्ही मागाल तेच द्या, तेच मी तुम्हाला देणार आहे. मी काही चेंज होणार नाही, इथून तिथं तिथून इथं इथून तिथं जाणार. कळलं तर बरं होईल तुम्हाला, आहे की नाही. अजिबात नाही, मी नाही चेंज होत. तुम्ही मागा तर खरी. बघ मी म्हणतो ना, मनसी काही मागा हेची दान देगा. गुण गायना वाडी, गुण गायना वाडी, गुण गायना वाडी, गुण गायना वाडी. आवडी गुण गायिना आवडी, गुण गायिना आवडी, गुण गायिना आवडी, गुण गायिना काहीतरी मागा. बघ
मी जे मागे ते तुला द्यावं लागेल. तुकोबाराय म्हणतात आता मागल्याशिवाय पर्याय नाहीये आणि नाही मागितलं तर भांडण काही मिटत नाही, म्हणून आता मागावंच लागेल. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात देवा ऐका, मागतो ना मागतो पण तेच तुम्हाला द्यावं लागेल. हा अभिप्राय तुकोबाराय पहिल्या चरणात सांगतात. देवावासे चित्ते 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 देवावासे वसे चित्ती त्याची घडावी संगती. देवा मला तू हवाय आणि तुझी संगती मला हवी आहे, बाकी दुसरं मला काही नको. म्हणून संत हे देव सोडल्याशिवाय काही सुद्धा मागत नाही. मागताना अनेक संत उचित मागल्याशिवाय राहत नाही. तुकोबारायांनी देवाला काय करावं तर मागावं. याचं कारण असं आहे की संत आणि देव एक दुसऱ्याशिवाय वेगळं राहू शकत नाहीये. ज्या वेळेला संत भजन करतात ना, थोडं विक्षेप जरी झालं तरी सुद्धा त्यांना तो वियोग सहन होत नाही. भजनी पै विक्षेप तेची पै मरण. संत म्हणतात जर भजनामध्ये विक्षेप झाला, आम्ही देवापासून जर वेगळं झालो तर आम्हाला मरण आलं तरी चालेल. संतांची काय आहे मागणी आहे. जर बघायला गेलात तर तुम्हाला एक सांगून जाते की पाणी आहे, पाणी आहे ना, त्या पाण्यामध्ये बेडूक राहतो. तो बेडूक पाण्यातही राहतो आणि बाहेर सुद्धा राहतो. जी म्हैस आहे ना, म्हैस ती पाण्यातही राहते बाहेर सुद्धा राहते. जो साप आहे ना तो पाण्यातही राहतो बाहेर सुद्धा राहतो. पण ऐका ना, मासा माहितीये, मासा, तो मासा आहे ना, तो मासा पाण्यातही राहतो, पण तो मासा जर पाण्याच्या बाहेर गेला तर त्याची तळमळ झाल्याशिवाय राहत नाही. तुका
तुका तळमळी. देवापासून जर संत वेगळे झाले तर त्यांच्या देहाची तळमळ झाल्याशिवाय राहत नाही. याला म्हणावं संत. म्हणून संत देव सोडून काही सुद्धा मागत नाहीये. मग आता ऐका ना माईबाप, संत देव सोडून काहीच मागत नाही. याचं कारण असं होतं की देवाशिवाय तुकाराम महाराजांना करमत नव्हतं. म्हणून देव अवस्थे चित्ती त्यांची घडावी संगती. ही संगत कोणी मागितली तर तुकोबारायाने मागितली. आता भगवंत सुद्धा असा आहे ना. आता भगवंत जर बघायला गेला ना तर भगवंत आहे ना चतुर तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. तो इतका चतुर आहे ना, इतका चतुर आहे तर गेसी तेव्हा देसी, आईसा अससी उधार. हा देव आहे ना, तो घेतल्याशिवाय काहीतरी कोणाला काही देत नाही. तुम्हाला एक बोलू का, संत मागत नाही तरी देव मागा 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 म्हणून संतांना द्यायला सांगतो. आपण इतकं भजन करतो, इतक्या पंढरीच्या वाऱ्या करून मरायला आलो, पण अजून सुद्धा देवाने काही सांगला नाही काय तरी मागावं. याचं कारण असं आहे, फक्त आणि फक्त आपला जो परमार्थ आहे हा आवडीचा नसून हा परमार्थ सवडीचा आहे. म्हणून आपला अधिकार एवढा प्राप्त होत नाहीये. घेसी तेव्हा देसी. आधी भक्ताच्या देहाची जीव दशा करतो, तळमळ तळमळ त्या भक्ताची होते, तेव्हा त्याला जेव्हा कळतं तेव्हा तो त्याला दिल्याशिवाय राहत नाहीये. म्हणतायत की ज्या वेळेला 60,000 ऋषींना जेवू घातलं देवाने, पण जेवू घातलं ना, पण ऐका आधी काय खाल्लं, भाजीचं पान खाल्लं. म्हणून त्यांना काय केलं तर जेवायला घातलं. म्हणतात की भर सभेमध्ये ज्या वेळेला द्रौपदीचा वस्त्रहरण करायची वेळ आली, दुःशासन वस्त्राला हात घालतात, त्या वेळेला तिने धावा केला, कोठे गुंतलसी द्वारकेच्या राया, वेळ का सकया लाविला. भगवंत आले आणि तिला वस्त्र पुरवली. बरोबर आहे, ती पुरवली. पण ज्या वेळेला भगवंताचं बोट कापलं त्यावेळेला तिने स्वतःच्याही साडीची चिंधी काय दिली, त्याच्या बोटाला बांधली. म्हणून भगवंताने तिला काय पुरवली तर वस्त्र पुरवली. याच्या पुढे आपण म्हणू की सुदाम देवाला सोन्याची नगरी दिली देवानं. बरोबर आहे, पण नवे नवे पोहे सुदाम देवाचे, फके मारी कोरड्याचे. ते पोहे सुदाम देवाने दिल्याच्या नंतर तो फके मारायचा. म्हणून सोन्याची काय दिली नगरी दिली. घेसी तेव्हा देसी, ऐसा अससी उदार. भगवंत आधी घेतो आणि मग आपल्याला दिल्याशिवाय राहत नाही. तुकोबारायानं अख्खा संसाराची राखरांगोळी केली आणि म्हणून त्यांचं मागणं भगवंताने काय केलं तर पूर्ण केलं. आणि म्हणून संसार